Morning, all of you. In this lecture, we will start our next concept, employees grievance. Employees grievance means the quite often the term problem, discontentment and dissatisfaction are used to describe a grievance. म्हणजे जेव्हा एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय असतात किंवा त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे ग्रेव्हन्स हे डिस्क्राईब होतात किंवा क्रिएट होतात असं आपण म्हणू शकतो. However, dissatisfaction or disconnect or is not a grievance. When a complaint remains unattended and the employees concerned feel a sense of the lack of justice and fair pay, the dissatisfaction grow and assume that status of the grievance. आणि ग्रेव्हन्स होण्यामागे बरेचसेच रिझन आहेत असं आपण सांगू शकतो. यामध्ये मग अनफेअर ट्रीटमेंट असेल, अनइक्वल ट्रीटमेंट असेल, डिससॅटिस्फॅक्शन कंटिन्युअस ग्रोथ होत असेल, ओके, किंवा स्टेटस वरून काही प्रॉब्लेम होत असतील. अशा वेळी एम्प्लॉईज हे अनसिक्युअर जेव्हा फील करतात तेव्हा ग्रेव्हन्स इथे क्रिएट होतो. इन सिंपल, ग्रेव्हन्स इज अ कंप्लेंट. सिंपल थिंग, ग्रेव्हन्स म्हणजे काय आहे तर ग्रेव्हन्स ही एक कंप्लेंट आहे which has been formally presented in a writing to a management representative or union official. आणि ही जी ग्रेव्हन्स आहे ही मॅनेजमेंट कडे रिप्रेझेंट केली जाते किंवा युनियन ऑफिशियल कडे प्रेझेंट केली जाते इन अ रिटन फॉर्मॅट. आणि ती रिटन फॉर्मॅट मध्ये असते जेणेकरून त्यावरती काहीतरी सोल्युशन मिळेल ह्या इंटेन्शनने ग्रेव्हन्स ही मॅनेजमेंट कडे रिप्रेझेंट केली जाते. However, most of the people, the word grievance suggests a complaint. आणि most of the people grievance ला काय म्हणतात तर ग्रेव्हन्स ही काय आहे, कंप्लेंट आहे, that has been ignored, overridden or dismissed without the consideration. ILO define the grievance is a complaint one or more worker related to the wage and allowances, condition of work, interpretation of service condition covering such as the OT leave, transfer, promotion, seniority, job assignment, termination of services, etc. etc. म्हणजे अशा बऱ्याच कारणामुळे ग्रेव्हन्स ही होऊ शकते किंवा कंप्लेंट ह्या बघायला मिळू शकतात. सो काही कॉजेस आहेत ग्रेव्हन्सचे. ग्रेव्हन्स इज अ फिलिंग ऑफ अनफेअर ट्रीटमेंट ऑफ वर्कर. ही जी कंप्लेंट आहे ही कधी येऊ शकते, जेव्हा एखाद्या एम्प्लॉईजला अनफेअर ट्रीटमेंट दिली जाते तेव्हा तो ग्रेव्हन्सच्या अंडर किंवा कंप्लेंट ही करू शकतो. इट कॅन बी रिझल्टेड फ्रॉम dissatisfaction of worker. In this regard, sources or causes of grievance can be anything that result dissatisfaction or involving wage, working hours or condition of the employee. The causes of sources of grievance are classified into three categories. So कोणते कोणते कॉजेस असू शकतात तर ते आपण बघणार आहोत, जे तीन पार्ट मध्ये क्लासिफाय केलेले आहेत. फर्स्ट इज द मॅनेजमेंट पॉलिसी. The policy and procedure adopted by the management give rise to grievance. आणि बऱ्याच वेळी असं होतं की मॅनेजमेंटने ज्या काही पॉलिसी प्रोव्हाइड केलेल्या आहेत किंवा इंट्रोड्यूस केलेल्या आहेत यामधून सुद्धा काही ग्रेव्हन्स हे अराइज होत असतात. The autocratic or bureaucratic style of management, for instance, is hardly likely by the educated masses. They favor rather a participative style of management. Grievance resulting from management policy may be relating to wage, rate or scale of pay. म्हणजे काही वेज वरून प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा ओव्हर टाइम वरून होऊ शकतात, लीव वरून होऊ शकतात, ट्रान्सफर इम्प्रॉपर ट्रान्सफर किंवा अनमॅचिंग जर काही ट्रान्सफर केली असेल, सिनियरिटी, प्रमोशन रिलेटेड काही जर पॉलिसी असतील तर अशा रिझन मुळे ग्रेव्हन्स हे होऊ शकतात. Lack of career planning and employees development, lack of regard for collective agreement, hostility towards the labor union and autocratic leadership style of supervisor. ओके, सो असे जर काही रिझन असतील तर मात्र इथे ग्रेव्हन्स हा बघायला मिळतो. सेकंड पॉइंट इज वर्किंग कंडिशन. Working conditions are relative to the worker environment of the organization. If the working environment of the company is good, employees will have less scope of the grievance.
ओके. वर्किंग कंडिशन मुळे सुद्धा एम्प्लॉईज काय करतात तर ग्रेव्हन्स किंवा कंप्लेंट हे करू शकतात. मग कशा पद्धतीने आहेत बघा. अनरिअलिस्टिक इन्व्हायरमेंट, जिथे एखादा एम्प्लॉईज काम करू शकत नाही असं काहीतरी तुम्ही अनरिअलिस्टिक इन्व्हायरमेंट जर प्रोव्हाइड केलं, ऍटमॉस्फिअर क्रिएट केलं, तर मात्र एम्प्लॉईज ग्रेव्हन्स किंवा कंप्लेंट ही करू शकतात. नॉन अवेलेबिलिटी ऑफ प्रॉपर टूल्स, मशीन अँड इक्विपमेंट फॉर डुईंग द जॉब. आणि जर आपण सांगितलं एम्प्लॉईजला की बाबा हा तू हा टास्क कम्प्लीट कर, पण त्या टास्क कम्प्लीट करण्यासाठी आपण त्याला प्रॉपर टूल्स नाही प्रोव्हाइड केले किंवा मशिनरी नाही प्रोव्हाइड केली, इक्विपमेंट नाही प्रोव्हाइड केले, they can't do a particular thing or particular work. सो अशा सिच्युएशन मध्ये एम्प्लॉईज काय करू शकतात, ग्रेव्हन्स हे करू शकतात. ओके. सो असे काही रिझन दिलेले आहे ज्यामध्ये वर्किंग कंडिशनशी रिलेटेड आहेत. पुअर रिलेशन, ओके, बॅड फिजिकल कंडिशन ऍट वर्क प्लेस, टाईट प्रोडक्शन स्टँडर्ड. सो अशा रिझन मुळे एम्प्लॉईज काय करू शकतात तर ग्रेव्हन्स म्हणजेच कंप्लेंट ही करू शकतात. नेक्स्ट इज अ पर्सनल फॅक्टर. पर्सनल फॅक्टर आर रिलेटेड टू द पर्सनॅलिटी ट्रेट ऑफ द इंडिव्हिज्युअल. आणि बऱ्याच वेळी आपल्याला असंही लक्षात येतं की एम्प्लॉईच्या पर्सनॅलिटीवरून त्याला ट्रीट केलं जातं. समटाइम द पर्सनॅलिटी ट्रेट also causes the emergence of grievance at work. Some important personality trait that result into the grievance. आणि ग्रेव्हन्स म्हणजे काय म्हटलेलं आहे आपण, कंप्लेंट. सो पर्सनॅलिटी जशी आहे त्या एम्प्लॉईची त्यावरून सुद्धा आपण ट्रीट करतो. ओव्हर अम्बिशन असेल एखाद्या एम्प्लॉईचं तर आपण त्याला वेगळं ट्रीट करतो. नॅरो ऍटिट्यूड असेल तर त्याला वेगळं ट्रीट केलं जातं. एक्सेसिव्ह सेल्फ इस्टीम असेल तरी वेगळी ट्रीटमेंट असते. सो अशा पद्धतीने काय होऊ शकतात तर असे एम्प्लॉईज हे काय करू शकतात, कंप्लेंट म्हणजेच ग्रेव्हन्स हे करू शकतात. मेंटल टेन्शन, गॅम्बलिंग. ओके. आता हे आपण बघितलं की हे काही कॉजेस आहेत यावरून एम्प्लॉईज ग्रेव्हन्स म्हणजेच यांच्या कंप्लेंट ह्या येऊ शकतात ह्या रिझनसाठी. मग जर कंप्लेंट असेल, ग्रेव्हन्स असेल तर ह्या कशा पद्धतीने मॅनेजमेंटकडे रिप्रेझेंट करता येतील आणि त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतील यावरती नेक्स्ट क्वेश्चन हा बेस असेल. दॅट मीन्स प्रोसिजर फॉर ग्रेव्हन्स रिड्रेसल. So grievance affect not only the employees but also the organization as a whole. म्हणजे जर एखाद्या एम्प्लॉईजने तक्रार केली तर ती फक्त एम्प्लॉईज साठी मॅटर करते का हो, नाही, तर त्या ऑर्गनायझेशन साठी सुद्धा त्याचा तितकाच इम्पॅक्ट किंवा त्याचा इफेक्ट हा होऊ शकतो. Hence the management has to identify and redress the grievance in a prompt manner. आणि म्हणून ऑर्गनायझेशन मध्ये काय केलं जातं तर कोणत्याही एखाद्या एम्प्लॉईची जर तक्रार आली तर ती प्रॉम्प्ट तात्काळ स्वरूपात काय करा तर ती सॉल्व्ह करा. आणि यासाठी काही प्रोसिजर ही फॉलो केली जाते. सो द नॅशनल कमिशन ऑफ लेबर हॅज सजेस्टेड द मॉडेल ग्रेव्हन्स प्रोसिजर. आणि काय केलेलं आहे तर नॅशनल कमिशन ऑफ लेबर यांनी काय केलेले आहेत, काही स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करण्यासाठी रूल्स दिलेले आहेत. सो 6 सक्सेसिव्ह टाइम बॉन्ड स्टेप. तर या स्टेप बघा काय आहेत. रिझॉल्विंग द ग्रेव्हन्स बाय इमिजिएट सुपिरियर. An aggrieved employee has to be first present his grievance to the immediate superior or the officer designed by the manager for the purpose. आणि तुम्ही काय करा, इमिजिएट तुमची जी काही कंप्लेंट आहे ही रिप्रेझेंट करणं महत्वाचं आहे. मग त्याचा पिरियड दिलेला आहे 48 आवर्सच्या आतमध्ये तुम्ही ती कंप्लेंट रजिस्टर करणं महत्वाचं आहे. ओके. पर्टिक्युलर किंवा इमिजिएट सुपरवायझर कोण आहे, तुमचा सिनियर पर्सन कोण आहे, त्याच्याकडे 48 तासाच्या आत कंप्लेंट जाणं महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अरे माझ्यावरती काहीतरी अन्याय झालेला आहे, मला एखादी कंप्लेंट करायची आहे आणि मी 1-2 महिन्याने जर कंप्लेंट करत असेल तर ती इथे एक्सेप्ट केली जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला ग्रेव्हन्स करायचं असेल, जर तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर विदिन 48 आवर्स मध्ये कंप्लीट करणं महत्वाचं आहे बाय इमिजिएट सुपिरियर. रिझॉल्विंग ऑफ ग्रेव्हन्स बाय हेड ऑफ द डिपार्टमेंट. अदरवाइज तुम्ही काय करा, सेकंड स्टेप मध्ये सांगितलेलं आहे जे काही तुमची कंप्लेंट आहे, ग्रेव्हन्स आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट कडे रिसॉल्व्ह करू शकता. So the head of the department has to give his answer within 3 days, or if any action cannot be taken within this period, the season
the reason of the delay should be recorded. आणि मग तुम्ही सेकंड स्टेप कडे जाऊ शकता, म्हणजेच तुम्ही काय करू शकता, तुमच्या कन्सर्न हेड ऑफ द डिपार्टमेंट कडे कंप्लेंट ही करू शकता. आणि त्या कंप्लेंट साठी हेड ऑफ द डिपार्टमेंटला 3 दिवसाचा पिरियड हा दिलेला असतो. आणि 3 दिवसामध्ये जर त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर मात्र पर्टिक्युलर जे काही रिझन आहे न सॉल्व्ह करण्याचं ते मात्र त्याला रेकॉर्ड हे करावं लागेल. So if the employee is dissatisfied with the decision of the head of the department, he may request that his grievance be forwarded the grievance committee. म्हणजे इंटरनली तुम्ही जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले, सपोज हेड ऑफ द डिपार्टमेंटने तुम्हाला जो काही रिझल्ट आहे तो दिला, तुमची कंप्लेंट सॉल्व्ह केली त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, आणि जर तो कंप्लेंट करणारा पर्सन डिससॅटिस्फाय असेल तर मात्र नेक्स्ट स्टेप कडे जाऊ शकतो, दॅट मीन्स ग्रेव्हन्स कमिटी कडे तो फॉरवर्ड होईल त्याची कंप्लेंट. सो थर्ड स्टेप आहे रिसॉल्विंग ऑफ ग्रेव्हन्स बाय ग्रेव्हन्स कमिटी. On getting an unsatisfactory response from the department head, the aggrieved employees can approach the grievance committee. आणि मग तो त्या जी कमिटी आहे त्यांच्याकडे अप्रोच करू शकतो. The grievance committee consists of 4 to 6 representative of the workers union and management. आणि मग या ग्रेव्हन्स कमिटी मध्ये किती एम्प्लॉईज आहेत, 4 to 6 मेंबरची एक कमिटी बनवलेली असते, त्या कमिटीला ग्रेव्हन्स कमिटी असे म्हणतात. So they have to make recommendation on the management within 7 days. हे महत्वाचं आहे. सो त्या 7 दिवसाच्या आतमध्ये त्या ग्रेव्हन्स कमिटीला सुद्धा मॅनेजमेंट कडे त्यांचा रिपोर्ट रिकमेंड करणं, प्रेझेंट करणं महत्वाचं असतं. सो द फायनल डिसिजन ऑफ द मॅनेजमेंट शाल बी कम्युनिकेटेड टू द वर्कर विदिन द 3 days. आणि त्याच्यानंतर मग 3 दिवसाच्या आतमध्ये टॉप लेवल मॅनेजमेंट त्या कन्सर्न पर्सनला काय करेल, कम्युनिकेट करेल त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे हा कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे त्याच्याशी रिलेटेड. देन अपील फॉर रिव्हिजन. आता ह्या स्टेप कधी कधी वाढत जातात, लक्षात येते का, म्हणजे पर्टिक्युलर स्टेप मध्ये जर तो एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय असेल दॅट टाइम दे विल प्रेफर द नेक्स्ट स्टेप. ओके, सो इफ द डिसिजन of the management is not communicated to the aggrieved employees within the stipulated period of 3 days, or if the employees is dissatisfied with the decision of management, the employees may have right to appeal to the management for revision. आणि जसं की म्हणतो आपण रिव्हिजन साठी किंवा रिचेकिंगला, जसं आपण जेव्हा डिससॅटिस्फाय असतो तेव्हा पेपर कसे रिचेकिंगला देतो, तशाच पद्धतीने ते ग्रेव्हन्स मध्ये सुद्धा तशी तुम्हाला काय केली जाते, एक पॉसिबिलिटी दिली जाते की तुम्ही जर डिससॅटिस्फाय असाल मॅनेजमेंटच्या रिपोर्ट मधून, मॅनेजमेंटच्या डिसिजन मधून, तर मॅनेजमेंटला तुम्ही अगेन अपील करू शकताय की तुम्ही परत एकदा विचार करा, परत एकदा माझा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अपील करू शकता. सो द मॅनेजमेंट शाल कम्युनिकेट द डिसिजन विदिन 7 days ऑफ द एम्प्लॉईज रिव्हिजन पिटिशन. Then next, voluntary arbitration. If the aggrieved employees is not satisfied with the revised decision of the management, the matter may be refunded to voluntary arbitration. The arbiter is appointed with the mutual consultation between the management and the worker union. आणि दोघांच्या सहमताने एक कन्सल्टंट अपॉइंट केला जातो. This is called the voluntary arbitration. And then final decision. म्हणजे म्हणतो ना आपण जेव्हा दोघांच्या मध्ये एक थर्ड पर्सन येतो आणि तो काय करतो, मग फायनल डिसिजन हा घेतो, तो असणार आहे व्हॉलंटरी आर्बिटर. सो इन द लास्ट स्टेज, आणि त्याच्यानंतर येईल मग लास्ट स्टेप फायनल डिसिजन. So in this stage, the arbiter goes through the grievance and this decision taken at the earlier stage. He hold deliberation with the management, the aggrieved employees and the worker union. The arbiter give his ruling which the normally find and be binding of both parties. जो थर्ड पर्सन आहे हा काय करतो तर फायनल डिसिजन इथे घेतो. Our next concept, employees welfare measure and health and safety measure.
So we will continue our next point. Employees welfare measure and health and safety measure. So employees welfare measure कशा पद्धतीने केले जातात बघा. So employees welfare is a comprehensive term including various services, facility and amenities provided to the employees for their betterment. सो एम्प्लॉईजला वेलफेअर फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे हे फार महत्वाचं असतं किंवा मॉडर्न डेज मध्ये तर फार महत्वाचं आहे फॉर द पर्पज ऑफ रिटेन टू द एम्प्लॉईज राईट. सो ते कशा पद्धतीने मेजर केलं जातं. अकॉर्डिंग टू द टोल एम्प्लॉईज वेलफेअर मीन्स एनिथिंग डन फॉर द कम्फर्ट and improvement intellectual or social of the employees over and above wages paid which is not necessary to the industry. So employees welfare measure may be statutory, voluntary or mutual. So employees welfare हे कंपल्सरी आहेत का? नाही. इट्स लाईक अ डिपेंड्स ऑन कंपनी टू कंपनी. म्हणजे एक तर त्या स्टॅच्युटरी असू शकतात, व्हॉलंटरी असू शकतात किंवा म्युच्युअल असू शकतात. सो अशा पद्धतीने एम्प्लॉईजला तुम्ही वेलफेअर फॅसिलिटी ही प्रोव्हाइड करू शकता. मग या वेलफेअर फॅसिलिटी मध्ये काय असू शकतात तर जनरली मॉनिटरी, नॉन मॉनिटरी फॅसिलिटी, ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी, फर्स्ट एड, इलेक्ट्रॉनिक ह्या ज्या कंपल्सरी त्या प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. नॉन मॉनिटरी मध्ये मग हेल्थ चेकअप कॅम्प असेल, ब्लड डोनेशन असेल, ओके, किंवा त्याला वेगवेगळे अजून काही फॅसिलिटी, चिल्ड्रन एज्युकेशन फॅसिलिटी असेल, हाऊसिंग फॅसिलिटी असेल, मेडिकल फॅसिलिटी असेल, इन्शुरन्स फॅसिलिटी असेल, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो हे एम्प्लॉईज वेलफेअर देऊ शकतो. सो फीचर्स ऑफ द एम्प्लॉईज वेलफेअर. So employees welfare includes various facility, services and amenities provided to workers for the improving their health, efficiency, economic betterment and social status. So employees welfare measure can be intramural or extramural. Intramural measure are those which are provided inside of organization like canteen, restroom, providing uniform, etc. They are external when provided outside the organization like housing, education loan, etc. जसं की आता आपण सांगितलं यामध्ये मॉनिटरी, नॉन मॉनिटरी जसे आहेत तसंच इंटरनल आणि एक्सटर्नल असं म्हणू शकतो आपण इंट्राम्युरल अँड एक्स्ट्राम्युरल. Welfare measures are in addition to the regular wage and other economic benefit to available to the employee. Then ह्या फॅसिलिटी कसं असणं महत्वाचं आहे, फ्लेक्सिबल अँड डायनॅमिक इन नेचर. ओके, सो एम्प्लॉईज वेलफेअर मेजर. So organization provide welfare facility to the employees, keep their motivating and level job high satisfaction. ह्या मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी फॅसिलिटी आपण का प्रोव्हाइड करतो कारण त्याच्यामधूनच एम्प्लॉईजला एक मोटिवेशन मिळेल अँड दे कॅन डू देअर 100% फॉर कम्प्लिटिंग अवर जॉब. ओके, मग यासाठी काही ऍक्ट सुद्धा दिलेले आहेत. फॅक्टरी ऍक्ट 1948, डॉक वर्कर्स आहेत 1986 आहे, माइन ऍक्ट आहे 1962. ओके, सो मॅटर्निटी बेनिफिट्स ऍक्ट 1961, Employee Status Insurance Act 1948, Employees Provident Fund Scheme 1952, Payment of Bonus 1965. The statutory welfare benefits. Statutory, okay, ह्या देणं गरजेचंच आहे एम्प्लॉईजला. ड्रिंकिंग फॅसिलिटी, इट मस्ट फॉर एम्प्लॉईज. देन फॅसिलिटी फॉर सिटिंग, जिथे जे काम करतायत त्यांना प्रॉपर फॅसिलिटी प्रोव्हाइडिंग फॉर कम्प्लिटिंग टास्क. First aid application appliance. So first aid appliance to the provide should be the readily accessible so that case of any minor accident, initial meditation, medical facility. ओके, म्हणजे फर्स्ट अलायन्स ज्या काही फॅसिलिटी आहे, इमर्जन्सी काही असेल तर अशा वेळी त्याला काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. फ्लॅटरिंग अँड युरिनल फॅसिलिटी. A sufficient number of latrine and urinal are to be provided in the office and factory. Okay, म्हणजे urinal facility provide करणं महत्वाचं आहे आणि त्या मोस्ट क्लीन म्हणजे त्या क्लीन कंडिशन मध्ये असणं गरजेचं आहे. देन कॅन्टीन फॅसिलिटी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ती सुद्धा देणं महत्वाचं आहे.
constitute facility in every workplace such as warehouse, store place, in the dock area and official premises. Strip tone are to be provided in convenient place and seem to be the maintaining the hygienic condition, आणि hygienic condition मध्ये त्या प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. Then lighting facility आहे, washing place facility आहे, changing room facility आहे. सो या बेसिक आहेत, स्टॅच्युटरी आहेत, त्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. मग नॉन स्टॅच्युटरी वेलफेअर मध्ये काय येतात, ज्याच्यामुळे एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन किंवा एम्प्लॉईचं मोटिवेशन हे इन्क्रीज होऊ शकतं. यामध्ये पर्सनल हेल्थ केअर साठी तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने, त्यासाठी काही मेडिकल चेकअप कॅम्प तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. ओके. देन फ्लेक्सी टाइम ठेवा ऍज पर एम्प्लॉईज कन्व्हिनियंट इन द सेन्स की जसं एम्प्लॉईजला कधी शक्य होईल अशा पद्धतीने तो एक्स्ट्रा काम सुद्धा करेल किंवा त्याच्या टाइम मध्ये थोडी फ्लेक्सिबिलिटी वर्किंग कंडिशन शेड्यूल तुम्ही फिक्स करू शकता. एम्प्लॉईज असिस्टन्स प्रोग्राम. So various assistance program are arranged like external counseling services so that employees or member their immediate family can get counseling or various matters. So counseling session काही ठेवू शकता तुम्ही एम्प्लॉईज साठी, जेणेकरून त्यामधून एम्प्लॉईचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकतात. मॅटर्निटी अडॉप्शन लिव्ह जर देणं महत्वाचं आहे लेडीजना. सो एम्प्लॉईज कॅन अवील मॅटर्निटी और अडॉप्शन लिव्ह. Paternity leave policy have also been introduced by the company. Paternity leave for male, maternity leave for female ह्या प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. मेडिक्लेम इन्शुरन्स स्कीम काही असेल तर मात्र प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. सो दिस इन्शुरन्स स्कीम प्रोव्हाइडेड adequate insurance coverage of employees for expenses relating to the hospitalization due to the illness, disease or injury or pregnancy. सो अशा मेडिक्लेम फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड करणं महत्वाचं आहे. Employees referral scheme. So in several companies employees referral scheme is implemented to encourage employees to refer friends and relatives for employees in the organization. काही referral scheme सुद्धा तुम्ही employees ला प्रोव्हाइड करू शकता. स्टाफ क्वार्टर्स प्रोव्हाइड करा तुम्ही. जर काही एम्प्लॉईज मध्ये जॉग्राफिकल डिस्टन्स जास्त असेल तर अशा एम्प्लॉईजना स्टाफ क्वार्टर्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. सबसिडराइज कॅन्टीन. कॅन्टीन मध्ये काही रेट कमी प्रोव्हाइड करून तुम्ही सबसिडरीज फॅसिलिटीच्या सहाय्याने कॅन्टीन फॅसिलिटी रिझनेबल प्राइस मध्ये प्रोव्हाइड करू शकता. ओके. सो ह्या आहेत नॉन स्टॅच्युटरी फॅसिलिटी टू दी एम्प्लॉईज. देन लास्ट पॉइंट, एम्प्लॉईज हेल्थ अँड सेफ्टी मेजर. सो जिथे एम्प्लॉईज काम करतात त्यांच्या सेफ्टीसाठी सुद्धा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणं फार महत्वाचं आहे. सो सेफ्टी अँड हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट इज अ बेसिक राईट टू एव्हरी एम्प्लॉईज. Industrial health is concerned with the health and well-being of the employees. It involves promoting and maintaining physical, mental and the social well-being workers. सो फक्त त्याची फिजिकल हेल्थ महत्वाची आहे का, नाही, तर त्यासोबत त्याची फिजिकल मेंटल हेल्थ मेंटेन करणं महत्वाचं आहे. सो सम ऑफ द हेल्थ अँड सेफ्टी मेजर्स. सो कशा पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही मेजर करू शकता. फर्स्ट आहे मेडिकल चेकअप. जसं की आता आपण बघितलेलं आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर मध्ये बघू शकता, मेडिकल चेकअप करून तुम्ही काय करू शकता, एम्प्लॉईची हेल्थ मेंटेन करू शकता. फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोव्हाइड करून एम्प्लॉईची मेंटल हेल्थ फिट करू शकता. हायर ड्राईव्ह, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. हायर ड्राईव्ह तुम्ही काय करा, मेंटेन करा. स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचं आहे. यामधून सुद्धा तुम्ही एम्प्लॉईजची हेल्थ काय करू शकता, सेफ्टी ही मेंटेन करू शकता. मेंटेनन्स चेक महत्वाचं आहे. सो मेंटेनन्स चेकअपच्या सहाय्याने सुद्धा काय करू शकता तुम्ही, एम्प्लॉईजची हेल्थ सेफ्टी ही मेंटेन करू शकता. काही सेमिनार वर्कशॉप ऑर्गनाइज फॉर हेल्थ अँड हायजीन साठी तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. करेक्टिव्ह मेजर, मेडिकल ट्रीटमेंट. काही इमर्जन्सी असेल तर एम्प्लॉईजला मेडिकल ट्रीटमेंट, त्याला हॉस्पिटलाइज करणं, त्याला मेडिकल ट्रीटमेंट देणं हे सुद्धा करू शकता. काउन्सिलिंग, ज्या एम्प्लॉईजना काउन्सिलिंगची गरज आहे अशा एम्प्लॉईजना काउन्सिलिंग काय करा तुम्ही देऊ शकता. ते रिटेनिंग, एम्प्लॉईज कशा पद्धतीने रिटेन होऊ शकतात त्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि एम्प्लॉईची हेल्थ
हेल्थ सेफ्टी ते मेंटेन करू शकताय. रिव्ह्यूइंग सेफ्टी पॉलिसी, सो बाकीच्या ज्या सेफ्टी पॉलिसी आहे त्यांना तुम्ही रिव्ह्यू करा, त्यांना रेफरन्स करून तुम्ही मेंटेन करू शकता. आणि लास्ट आहे एम्प्लॉईज फिटनेस प्रोग्राम. एम्प्लॉईज फिट राहण्यासाठी काही वेगवेगळे प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाइज हे करू शकता. ओके, सो इथे तुमचा युनिट नंबर 3 हा कम्प्लीट झालेला आहे. होप सो तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, यामध्ये काहीच हार्ड नव्हतं. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. थँक्यू.